विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 2 नंबर वर्क यामधील प्रॉब्लेम सेट 2 आता आपण सोडवणार आहोत. युजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राइट 2 digit 3 digit 4 digit and 5 digit numbers 10 each. रीड द नंबर्स. 0 आणि 1 ते 9 या अंकांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या आपल्याला लिहून त्यांचं वाचन देखील करायचं आहे. त्या संख्या आपण लिहूया. सुरुवातीला आपण 2 डिजिट नंबर्स लिहूया. वरीलपैकी कोणत्याही 2 अंकांचा वापर करून आपल्याला 2 डिजिट नंबर या ठिकाणी लिहायचे आहेत. कोणतेही नंबर लिहा. मी या ठिकाणी नंबर लिहिलेले आहेत. तुम्ही वर दिलेल्या अंकांपासून कोणत्याही 2 अंकी संख्या तयार करू शकता. या ठिकाणी 2 अंकी 10 संख्या तयार केलेल्या आहेत. 15 24 36 45 56 10 78 83 90 आणि 95 अशा तुम्ही कोणत्याही 2 अंकी संख्या तयार करू शकता. आता आपण 3 डिजिट नंबर्स तयार करूया. 3 अंकी संख्या, कोणत्याही 3 अंकी संख्या तुम्ही तयार करू शकता. 201 234 320 458 775 883 827 594 946 162 अशा प्रकारे 3 अंकी 10 संख्या आपण या ठिकाणी तयार केल्या. 4 डिजिट नंबर्स आता आपल्याला तयार करायचे आहेत. याचं वाचन कसं करतात पहा. 0 हा युनिट प्लेसला आहे, त्याच्या डावीकडील 0 10 प्लेसला आहे, त्याच्या डावीकडील 0 100 प्लेसला आहे आणि 2 हे 1000 प्लेसला आहे. त्यामुळे ही संख्या आहे 2000. त्याच्या पुढे 1164 4509 8245 9999 9156 7962 5319 3427 आणि शेवटची 6290. या ठिकाणी अशा प्रकारे 4 अंकी 10 संख्या लिहिलेल्या आहेत. यापेक्षाही वेगळ्या संख्या तुम्ही लिहू शकता. आता आपण 5 डिजिट नंबर्स लिहूया. 5 अंकी संख्या. पहिल्या संख्येमध्ये 4 हे युनिट प्लेसला आहेत, त्याच्या डावीकडील 2 हे 10 प्लेसला आहे, त्याच्या डावीकडील 1 हे 100 प्लेसला आहे, 0 हे 1000 प्लेसला आहेत आणि 2 हे 10000 प्लेसला आहेत. 10000 आणि 1000 प्लेसला असलेले अंक हे एकत्रित वाचतात. त्यामुळे ही संख्या वाचताना आपण कशी वाचणार. 20124. पुढील 35124, 12354, 80012, 30010, 60125, 99124, 25481, 12045 आणि शेवटचे आहे 50001. क्वेश्चन नंबर 2. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. देवनागरी संख्याचिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या आपल्याला अंकात आणि अक्षरामध्ये लिहायच्या आहेत. पहिल्यांदा एक उदाहरण इथे दाखवलेलं आहे. 2359 देवनागरी संख्याचिन्हामध्ये लिहिलेली ही संख्या आहे. त्यापुढे इंटरनॅशनल संख्याचिन्हामध्ये लिहिलेली संख्या आहे 2359, तीच संख्या लिहिलेली आहे. त्यापुढे ही संख्या अक्षरामध्ये लिहिलेली आहे 2359. दुसऱ्या उदाहरणामध्ये देवनागरी संख्याचिन्हात लिहिलेली संख्या आहे 32756. ही संख्या आपल्याला इंटरनॅशनल संख्याचिन्हामध्ये लिहायची आहे 32756. हीच संख्या पुन्हा अक्षरामध्ये लिहायची आहे 32756.
तिसऱ्या उदाहरणामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये संख्या दिलेली आहे, ती आपण देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिली. 67,859 हीच संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे. 67,859. चौथ्या उदाहरणामध्ये देवनागरी संख्या चिन्हामध्ये संख्या दिलेली आहे 1034. इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आपण ही संख्या लिहिली. तीच संख्या आपण वर्ड मध्ये लिहूया 1034. शेवटच्या उदाहरणामध्ये अक्षरामध्ये संख्या दिलेली आहे 27,895. 27,895. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 27,895. क्वेश्चन नंबर 3. As a part of the Avoid Plastic project, Jilla Parishad School made and provided paper bags to provision stores and greengrocers. Read the taluka-wise numbers of bag and write the numbers in word. प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरामध्ये लिहा. या ठिकाणी तालुके आणि तालुकानिहाय संख्या दिलेली आहे, ती वाचायची आहे आणि ती वाचून अक्षरामध्ये लिहायची आहे. पुढील कॉलम मध्ये या संख्या अक्षरामध्ये लिहिलेल्या आहेत, ते आपण वाचूया. कोपरगाव 12,740 ही संख्या इकडे अक्षरामध्ये लिहिली आहे. शेगाव 28,095. कर्जत 31,608 आणि संगमनेर 10,972. अक्षरामध्ये देखील या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या संख्या लिहिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? 20 notes of 1,000 rupees, 5 notes of 100 rupees and 14 notes of 10 rupees. 1,000 रुपयाच्या 20 नोटा आहेत, 100 रुपयाच्या 5 नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या 14 नोटा आहेत. तर एकूण रक्कम किती होईल? 20 notes of 1,000 rupees is equal to 1,000 into 20. 1,000 आणि 20 चा गुणाकार इथे करणार. 1,000 into 20 is equal to 20,000 rupees. 1,000 च्या 20 नोटा मिळून 20,000 रुपये होतात. 5 notes of 100 rupees is equal to 100 into 5 is equal to 500 rupees. 100 रुपयाच्या 5 नोटा मिळून 500 रुपये होतात. 14 notes of 10 rupees is equal to 10 into 14 is equal to 140 rupees. 10 रुपयाच्या 14 नोटा घेतल्या तर 140 रुपये होतात. आता आपण या सर्व रकमांची बेरीज करू. तर ती बेरीज येते 20,640 रुपीज. त्यामुळे या ठिकाणी टोटल अमाउंट होते 20,640 रुपीज. चौथ्या क्वेश्चन मधील दुसरं उदाहरण 15 notes of 1,000 rupees, 12 notes of 100 rupees, 8 notes of 10 rupees and 5 coins of 1 rupees. 1,000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा आणि 1 रुपयाची 5 नाणी. तर एकूण अमाउंट किती होईल? 15 notes of 1,000 rupees, 1,000 रुपयाच्या 15 नोटा 15,000 रुपीज होतात. 12 notes of 100 rupees, 100 रुपयाच्या 12 नोटा 1,200 रुपीज होतात. 8 note of 10 rupees, 10 रुपयाच्या 8 नोटा 80 रुपीज होतात. 5 coins of 1 rupees, 1 रुपयाची 5 नाणी 5 रुपये होतात. यांची आपण बेरीज करूया. त्यामुळे मिळणारी टोटल अमाउंट आहे 16,285. युनिट प्लेसच्या अंकांची बेरीज आहे 5. 10 प्लेसच्या अंकांची बेरीज आहे 8. 100 प्लेसच्या अंकांची बेरीज आहे 2. 1000 प्लेसच्या अंकांची बेरीज 5 आणि 1 6 आणि 10,000 प्लेसला 1 आहे. त्यामुळे यांची बेरीज येते 16,285. Write the biggest and the smallest 5 digit numbers that can be made using the digit 4, 5, 0, 3, 7 only once.
45037 हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. द बिगेस्ट 5 डिजिट नंबर 75,430. मोठ्यात मोठी संख्या लिहिताना सर्वात मोठा अंक सुरुवातीला येईल आणि त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने पुढील अंक येतील. त्यामुळे मिळणारी संख्या आहे 75,430. द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकातील सर्वात लहान अंक सुरुवातीला लिहायचा असतो, परंतु यामध्ये सर्वात लहान अंक 0 आहे. जर आपण 0 सुरुवातीला लिहिला तर 4 अंकी संख्या तयार होईल. आपल्याला 5 अंकी संख्या लिहायची आहे, म्हणून लहानात लहान 5 अंकी संख्या लिहित असताना 0 हा अंक दुसऱ्या स्थानावर आपण लिहिणार आहे आणि उरलेले अंक चढत्या क्रमाने लिहिले की आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या इथे मिळेल 30,457. The name of the some place and their population are given below. Use this information to answer the question that follow. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. त्या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तळागावची लोकसंख्या आहे 40,642. गगनबावडा गावाची लोकसंख्या आहे 35,777. बोदवड गावची लोकसंख्या आहे 91,256. मोरेगावची लोकसंख्या आहे 87,012. भामरागडची लोकसंख्या आहे 35,950. वेल्हे गावाची लोकसंख्या आहे 54,497. आष्टी गावाची लोकसंख्या आहे 76,201. वाशी गावची लोकसंख्या आहे 92,173 आणि मोरवाडा या गावची लोकसंख्या आहे 85,890. पहिला क्वेश्चन पहा. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन? व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन? सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती आहे? वरती दिलेल्या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये वाशी या गावाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि ती आहे 92,173. वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. द पॉप्युलेशन इज 92,173. विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज अ ग्रेटर पॉप्युलेशन? मोरवाडा आणि मोरेगाव यांच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे? मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890 आणि मोरेगावची लोकसंख्या आहे 87,012. या दोन संख्यांमध्ये 87,012 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच मोरेगावची लोकसंख्या जास्त आहे. मोरेगाव हॅज मोर पॉप्युलेशन दॅन दॅट ऑफ मोरवाडा. क्वेश्चन नंबर 3. विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन? हाऊ मच इज इट? सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? वरील गावांच्या लोकसंख्येचे जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये गगनबावडा या गावाची लोकसंख्या सर्वात कमी आहे आणि लोकसंख्या आहे 35,777. गगनबावडा हॅज द लिस्ट पॉप्युलेशन. सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव आहे. इट इज 35,777. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉब्लेम सेट 2 सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 सोडवणार आहोत. धन्यवाद.